11:15 वाजता ही आमसभा सुरू झाली आणि आता 4:20 होतात, म्हणजे जवळपास 5 तास पेक्षा जास्त ही आमसभा चालली. माझ्या अनुषंगाने विभागवार ज्या काही विषयांवर चर्चा झाली अतिशय सकारात्मक होती. चांगल्या वातावरणामध्ये ही आमसभा पार पडली. माझा वर्षभरातच घेण्याचा हेतू याच्यासाठी होता की ग्रामीण भागातल्या माणसाला अधिकारी वर्ग आणि अधिकारी वर्गाला विचारण्यासाठी एक चान्स मिळावा, एक संधी मिळावी. जी अनेक वेळेला ग्रामीण भागातले प्रश्न असतात पण कोणाला विचारायचे, कसे विचारायचे ते व्यासपीठ तयार नसतं, तसं कुठं सभागृह तयार नसतं. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा ग्रामीण भागात जात असतो, लोकांशी बोलत असतो, काही ठराविकच लोक आम्हाला भेटत असतात. पण अशी बरीच लोक असतात ज्यांना अधिकाऱ्यांशी थेट बोलायचं असतं, थेट त्यांचे विषय मांडायचे असतात. आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला पण व्यासपीठावरून जे विषय कळतात त्याचं रूपांतर आम्ही सभागृहात करू शकतो. त्या सभागृहामध्ये आम्ही गेल्यानंतर आम्ही हे प्रश्न जास्त ताकदीने मांडू शकतो. अनेक विषयांचा उजाळा या निमित्ताने या व्यासपीठावरून झाला, या आमसभेच्या निमित्ताने झाला. अनेक वर्षांपासून जे विषय रखडत पडले होते, ज्यांना अर्धवटपणा आला होता, काही निधी अभावी कुठेतरी अडकले होते, असे अनेक प्रश्न आपल्याला या निमित्ताने 5 तासामध्ये आपण ऐकले असतात. ही आमसभा आणि अशा येणाऱ्या अनेक आमसभा माझा घ्यायचा मानस आहे. कारण का याच्या माध्यमातूनच आपण अनेक प्रश्न आज जागच्या जागी सोडवले. अधिकारी वर्गाला पण माझ्या सूचना आहेत. आपण ज्या प्रश्नांची उत्तर आपण मला आज दिली, त्या प्रश्नांची उत्तर फक्त या व्यासपीठापुरती मर्यादित नसून मी आपल्या मागे आहे आणि त्या विषयाचं सातत्याने मी आपल्याशी पाठपुरावा करत राहणार, एवढंही या व्यासपीठातून मी आपल्याला नमूद करू इच्छितो. कारण का असं वाटू नये की आता एक आमसभा झाली, आता पुढची आमसभा बघूया कधी होते, असं होणार नाही. दरवर्षी जर प्रोटोकॉल प्रमाणे एक घ्यायची असेल तर दरवर्षी निलेश राणे एक आमसभा 100% घेणार. 2 घ्यायचे असेल तर 2 घेणार, 3 घ्यायचे असेल तर 3 घेणार. पण मी सातत्याने या विषयाचा पाठलाग आपल्यासोबत करत राहणार. कारण का अनेक महिने, वर्ष, कधी कधी काही अधिकारी भेटत सुद्धा नाही. आम्हाला आज या सभागृहातून माहीत पडले की या विभागाचा हा अधिकारी आहे. असे अनेक वेळेला प्रसंग येतात. ते प्रसंग परत कधी येऊ नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्न एकत्र करूया. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे एकत्र मिळूनच काम केलं पाहिजे. अनेक वेळेला आमच्या राणे साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की प्रशासन एकदा कामाला लागलं की लोकप्रतिनिधींचं काम सोपं होतं, संघर्ष होत नाही, फ्रिक्शन होत नाही. आणि ते फ्रिक्शन अधिकारी वर्गामध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये कधीच नसावं यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून प्रयत्न करावे. आपण कराल आपल्या बाजूनी, मी माझ्या बाजूनी करेन. जेव्हा मला सन्माननीय देवकर साहेबांनी जिल्हा परिषदेची पहिली सभा जेव्हा होणार होती, मी माझ्या सगळ्या सहकार्यांना, म्हणजे मला असं वाटतं की कामत साहेबांनी बोललो की साहेब चांगल्या वातावरणामध्ये पहिली सभा होते. कारण का आपण काय मेसेज देतो जिल्ह्याला, आपण कुठे अडकलोय, काय चाललंय, कुठल्या धर्तीचं काम झालं पाहिजे. पहिल्या सभेमध्ये एक चांगलं वातावरण राहिलं तर एक कम्पॅटिबिलिटी येते. चांगल्या वातावरणामध्ये पुढचे सगळे कार्यक्रम होतात, पुढच्या सगळ्या विभागवार बैठका होतात. कुठेही कोणाचं मन दुख होईल असं मी या निमित्ताने केलेलं नाही. पण असंच नेहमी आमसभा राहील अशी आपण अपेक्षा धरू नका. कारण का कधी कधी आपल्याला लोकांसाठी प्रश्न उचलायचे असतात. ते निलेश राणेला आवडेल ना आवडेल, पण ते कोणाच्या तरी कुठल्या तरी गरीबाच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून कधीतरी आवाज चढतो, म्हणून कधीतरी भूमिका घ्यावी लागते आणि ती घेणार. एवढंच या निमित्ताने आज चांगल्या वातावरणामध्ये आपण ही सभा पार पाडली. जास्त लांब भाषण करणार नाही. 5 तास आपण बसून होतात. अनावकर गुरुजी सर खरोखरच मानलं पाहिजे. तसं मी बोला आम्ही आलो, तुम्ही लगेच माझ्या बाजूला येऊन गेला. अजून काय असेल तर माझ्यानंतर कदाचित तुम्हाला बोलायचं नाही. तर आपलं असंच आयुष्य देवाने जास्तीत जास्त आयुष्य आपल्याला देऊ आणि चांगली तब्येत ठेवू या निमित्ताने आपल्याला मी शुभेच्छा देतो. आमचे वालावकर साहेब
33 वर्ष आपण सर्व्हिस दिली आपल्या जिल्ह्याला, बरोबर ना? माझ्या अनुभवामध्ये सर्वात जास्त सर्व्हिस दिलेली व्यक्ती या जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं वालावलकर साहेबच आहे. ही 33 वर्ष सर्व्हिस दिलेली व्यक्ती, सर्व्हिस दिलेली, लक्षात घ्या, त्यांचं वय तसं खूप आहे. सर्व्हिस दिलेली व्यक्ती 33 वर्ष मी पहिली वर्ष, 27 वर्ष बघितली, 23 वर्ष जाऊन मी बघितली, पण 33 वर्ष सर्व्हिस आपल्या जिल्ह्यातल्या माणसाने दिली, त्यांचं नाव आलं. आणि आपण जरी रिटायरमेंट आपण घेतला तरी आम्ही काही तुम्हाला सोडणार नाही, बाकी सगळी सोय आम्ही करून देऊ. म्हणजे सोय म्हणजे सगळी पुढे, म्हणजे असं तुम्हाला कधी कंटाळा वाटतो, तुमच्या अनुभवाचा फायदा आम्हाला झाला पाहिजे. इतके वर्ष किती अनुभव तुमच्याकडे असतील, आहे की नाही? तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसत आहे. ते सगळे अनुभव एकदा आम्हाला सांगा. कदाचित तुम्ही कवी सुद्धा पुस्तक लिहा, कविता लिहा, पण पुढची सेवा ही आमच्या जिल्ह्यासाठी, आमच्या तालुक्यासाठी तुम्ही द्या, अशी अपेक्षा या व्यासपीठावरून उपस्थित करतो, व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या आवडतीचे आहेत. अनेक वेळेला जिथे प्रसंग कठीण असतो तिथे साहेब सोपा मार्ग काढतात आणि त्यांच्याकडे जावंसं वाटतं. साहेब, तुम्ही सीओ झाल्यापासून खरोखर आमची तब्येत पण चांगली झाली, आमचा स्वभाव पण बदलला. पूर्वीचे वकील आम्हाला तिकडेच बोलायला लावायचे आणि म्हणून त्यांनी लवकर बदली मागितली आणि ते निघून गेले. म्हणून जलजीवनचा विषय आला, मी जास्त काय बोललो नाही, कारण तो त्या सीओचा विषय होता. तुम्हाला अडचण नको म्हणून नाही, तुम्ही आमच्या आवडतीच्या ह्या जिल्ह्याची आपण काळजी घेताय आणि आपण अशीच या जिल्ह्याची काळजी घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.